आधी अपात्रतेचा निकाल, नंतर पक्ष कुणाचा ते ठरवा. ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद. कपिल सिब्बल आज युक्तिवाद संपवणार. समाज माध्यम हाताळण्याकरता स्वतंत्र संस्था नियुक्त नाही. 25 लाखांच्या महापौर ऋतू तावडेंचं स्पष्टीकरण. संपूर्ण पालिकेची समाज माध्यम हाताळण्याची एकच संस्था. पिंपळवंडीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी नातेवाईकांचा रास्ता रोको. 15 दिवसात न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. मुंबईतल्या वांद्रेतल्या फुटबॉल मैदानाचं आरक्षण पालिकेनं बदललं. प्रकरण न्यायालयात असतानाही ठराव. प्रदर्शन केंद्राचा ठराव मंजूर. अल्पवयीन मित्राकडून अल्पवयीन मित्राची हत्या. भंडारा शहरातील धक्कादायक घटना. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद. नाशिकच्या विल्होळीत रक्तरंजित थरार. कोयत्यानं हल्ला करत 30 वर्षीय युवकाची हत्या. मुलीसोबत बोलण्याचा व्हिडिओ काढल्यानं संपवला. वर्ध्यात पतीची प्रियकराच्या मदतीनं हत्या. पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल. विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्यानं हत्या केल्याचा संशय. वाशिममध्ये युवक युवतीच्या आत्महत्या. प्रेमसंबंधांमधून दोघांच्या आंतरजातीय लग्नाला घरच्यांचा विरोध. गोंदियात तिघांची एका तरुणाला मारहाण. एकमेकांकडे बघून हसण्यावर वाद. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. धाराशिवच्या दिव्यांग निवासी शाळेचं विदारक वास्तव. विद्यार्थ्यांच्या ताटात अन्नाचा कण नाही. शाळेतील टॉयलेट बाथरूमची ही दुरवस्था. चेंबूरमधील झेप्टोसहित मुंबईतील 6 हॉटेल्स आणि क्लबचे परवाने निलंबित. 50 आस्थापनांना सुधारणा नोटीस. तर संभाजीनगरमध्ये ब्लिंकिटच्या 2 आस्थापनांचे परवाने निलंबित. मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली. अंतरवली सराटीत डॉक्टरांकडून तपासणी. 29 तारखेच्या आंदोलनावर आजाराचं सावट. देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, दिल्लीला नाही. अमृता फडणवीसांचं वक्तव्य. सोलापूर महापालिकेचा बदली आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय. 200 कर्मचारी होणार कायम. भंडाऱ्यात शिक्षक नाही म्हणून चिमुकले विद्यार्थी रस्त्यावर. बोंडेगावात पुरेसे शिक्षक नसल्याची तक्रार. पालकही आक्रमक. देशभरात दुष्काळाची शक्यता वाढली. अल निनोचा प्रभाव कायम. स्कायमेटचा पावसाचा अंदाज 85%. विदर्भ मराठवाड्यात पावसाची दडी. कापूस सोयाबीन तुरीवरती किडीचा प्रादुर्भाव. पिकं वाळण्याची ही भीती. अंडकोश चोरीसाठी अल्पवयीन मुलाची हत्या. भोपाळमधील धक्कादायक घटना. तिघांनी रील्समधल्या चुकीच्या माहितीच्या आधारे गरीब मुलाला सावज बनवलं. होमिओपॅथी डॉक्टरांची वैद्यकीय परिषदेतील नोंदणी स्थगित. न्यायालयाच्या निर्णयानंतरच प्रक्रिया राबवली जाणार. सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समिती. जंतर-मंतरवरची हिंसेची चौकशी. 3 जणांची समिती चौकशी करणार. अमरावतीच्या हरिसाल गावालगतच्या जंगलात वाघाचे 4 छावे. ग्रामस्थांना जंगलात न जाण्याचं वनविभागाचं आवाहन. नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार जाहीर. नाशिकच्या विदित गुजरातीचाही समावेश.